नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण भरती बहुप्रतीक्षित म्हणजे खूप वर्षापासून ज्याची वाट बघत होते विद्यार्थी मित्र, त्यामध्ये बी ग्रॅज्युएट्स असतील इलेक्ट्रिकल सिव्हिल, डिप्लोमा ग्रॅज्युएट्स असतील किंवा डिप्लोमा होल्डर असतील इलेक्ट्रिकल सिव्हिल प्लस बी.कॉम ग्रॅज्युएट किंवा बी.बी.ए ग्रॅज्युएट जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे संधी उपलब्ध झालेली आहे आणि प्लस आय.टी.आय इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा सी.ओ.ई जे ट्रेड असतं त्यांच्यासाठी अतिशय उत्तम संधी इथे आलेली आहे। आय.टी.आयसाठी साधारण 5300 प्लस जागा इथे आहे। बी.कॉमसाठी 468 समथिंग जागा आहे आणि प्लस तुमच्या डिप्लोमासाठी 80 ते 90च्या जवळपास जागा आहे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल डिप्लोमाच्या आणि बीसाठी साधारण 321 जागा टोटल इथे दाखवत आहेत। त्यानुसार डिसेंबर 2023ला नोटीस दिलेली होती, ती जाहिरात दिलेली होती आणि आता फॉर्म सबमिशन 1 मार्चपासून ते 20 मार्चपर्यंत याचं फॉर्म सबमिशन आहे मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांना सांगू इच्छितो की 20 मार्चपर्यंत तुम्हाला लास्ट डेट आहे, तोपर्यंत तुम्हाला फॉर्म सबमिशन करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक पोस्ट वाईज आपण इथे व्हिडिओ पुढे टाकणारच आहे, तुम्हाला सगळी डिटेल माहिती देणारच आहे। माझी रिक्वेस्ट एवढीच आहे की फॉर्म सबमिशन करण्याची घाई करू नका, कारण कसं आहे की काही त्याच्यामध्ये काही त्रुटीसुद्धा आहे। स्पेशली जे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आहे किंवा आपण ज्याला एई म्हणतो आणि जे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग आहे जे ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी डोमेसाईल कंपल्सरी केलेलं नाही आहे आणि ती अतिशय मोठी चूक महावितरणने केलेली आहे। बाकी या आधी ज्या एक्झाम झालेल्या आहे महाजेनको महाट्रान्सको त्यामध्ये त्यांनी डोमेसाईल कंपल्सरी केलेलं होतं आणि प्लस गेटचं पर्सेंटेज त्यांनी 10% अजूनही ठेवलेलं आहे, ते सुद्धा कॅन्सल व्हायला पाहिजे। त्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून प्रयत्न सुरू आहे, आपलासुद्धा त्याच्यामध्ये आपण सुद्धा त्यामध्ये प्रयत्न करतो आहे। परंतु माझं विद्यार्थी मित्रांना आव्हान आहे की ज्यांचं इथे प्रयत्न सुरू आहे ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा जे काही आपल्याशी जे टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड आहे किंवा माझा नंबर बऱ्याच जर विद्यार्थ्यांकडे असेल, जे काही त्याच्यामध्ये हालचाली करायच्या आहेत ते आपण नक्की करू। त्यासाठी माझा सपोर्ट हा आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे। विद्युत सहायक आणि जे काही आपण म्हणतो अकाउंट असिस्टंट जे बी.कॉम बेसवर पोस्ट आहे त्यासाठी डोमेसाईल कंपल्सरी आहे। लक्षात घ्या, काही आय.टी.आयच्या विद्यार्थ्यांना असा गैरसमज आहे की त्यासाठी सुद्धा डोमेसाईल कंपल्सरी नाही असं त्यांना वाटतं आहे, परंतु डोमेसाईल कंपल्सरी आहे। ते कशासाठी? विद्युत सहायक आणि अकाउंट असिस्टंटसाठी, परंतु जेई आणि एईसाठी त्यांनी डोमेसाईल कंपल्सरी नाही आहे। डोमेसाईल कंपल्सरी नाही आहे म्हणजे अदर स्टेटचे विद्यार्थीसुद्धा इथे फॉर्म भरू शकतात जेई आणि एईचा, परंतु विद्युत सहायकचं जे आहे किंवा बी.कॉमसाठी जी पोस्ट आहे त्याच्यासाठी डोमेसाईल कंपल्सरी आहे। त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही। ठीक आहे, महाराष्ट्रामधलीच ती कॉम्पिटिशन राहणार आहे। स्पेशली आय.टी.आयचं बोलतो आहे मी, 5300 प्लस वॅकन्सी आहे, त्यांना डोमेसाईल कंपल्सरी आहे म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही असणं आवश्यक आहे। ठीक आहे, ते विद्यार्थी बिंदासपणे फॉर्म भरू शकतात, काही त्यांना अडचण नाही आहे। रिसेंटलीसुद्धा त्याच्यामध्ये एक पेपरमध्ये कटआउटसुद्धा आला लोकमतमध्ये, त्यामध्ये अरविंद भादीकर जे आपले ED HR आहे महावितरणचे, त्यांनीसुद्धा स्पष्ट केलेलं आहे की क्लास 1 क्लास 2साठी डोमेसाईल कंपल्सरी आम्ही कधीच ठेवत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं स्टँड इथे दिलेलं आहे, परंतु त्यावर आता प्रयत्न सुरू झालेले आहेत डोमेसाईलसाठी। मला तरी असं वाटतं की डोमेसाईल पुढच्या काही दिवसामध्ये ते कंपल्सरी करतीलच जेई आणि एईसाठी, कारण महाजेनकोमध्ये अशीच चूक यांनी केली होती महाजेनकोवाल्यांनी आणि महावितरणचा कारभार कसा आहे हे सगळ्यांना माहिती आहे। जे काही आता स्टेप्स यांनी घेतलेलं आहे, कारण कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये डोमेसाईल कंपल्सरी प्रत्येक एक्झाममध्ये यांना ठेवावंच लागते आणि इथे फक्त महावितरण असं ऑप्शन आहे, एक एक्सेप्शनल केस आहे की याच्यामध्ये त्यांनी डोमेसाईल कंपल्सरी ठेवलेलं नाही आहे। तर पोस्ट वाईज तुम्हाला सांगतो, बाकी पुढे आपण डिटेल व्हिडिओज घेऊच, पण तो शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महत्त्वाचं सांगतो की आय.टी.आय इलेक्ट्रिशियन वायरमन आणि सी.ओ.ई हे जे 3 ट्रेड आहे इथे अप्लाय करू शकतात। विद्युत सहायक वितरणसाठी 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस नंतर तुमचं तिथे परमनंट करतातच। ठीक आहे, आणि आधी याचं 10 बेसिसवर 10 मेरिटवर व्हायचं, आता एक्झाम होऊन ते होणार आणि एक्झाममध्ये एक्झाम पॅटर्न जो आहे त्याच्यामध्ये टेक्निकल 50 प्रश्न 110 मार्क म्हणजे इलेक्ट्रिशियनचं वगैरे, त्यानंतर इलेक्ट्रिशियन वायरमनचं आणि त्यानंतर रिझनिंग 40 प्रश्न 20 मार्क आणि जे काही ॲप्टिट्यूड आहे मॅथ्स जे आहे ते 20 प्रश्न 10 मार्क, मराठी 20 प्रश्न 10 मार्क। ठीक आहे, असे एकूण 150 मार्काची ही टेस्ट राहते। 130 मार्क 130 प्रश्न याच्यामध्ये असतात, 2 तासाचा वेळ असतो। प्रत्येक एक्झाम ही अशीच राहणार आहे, आय.टी.आयची सुद्धा, बी.कॉमची सुद्धा, एईची सुद्धा आणि जेईची सुद्धा। फक्त याच्यामध्ये टेक्निकलच्या सब्जेक्टमध्ये फरक आहे। जे विद्यार्थी आय.टी.आयची एक्झाम देतील विद्युत सहायकची त्यांना इलेक्ट्रिशियनचं सिलेबस राहील 50 प्रश्नाचं आणि त्याच्यानंतर बी.कॉम बेसवर जे परीक्षा देतील त्यांचं बी.कॉमचं सिलेबस किंवा त्या रिलेटेड सगळं सिलेबस राहणार आहे। ठीक आहे, आणि बाकी जे जेई आणि एईचे देतील त्यांना इलेक्ट्रिकलचं सगळं राहणार आहे। ठीक आहे, असा एक थोडासा फरक आहे त्यामध्ये। बाकी बुक्स रिलेटेड आपण ऑलरेडी भरपूर व्हिडिओज दिलेले आहे। तुमच्या जर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट कराल किंवा रिक्वेस्ट कराल तर मी तुमचा सेपरेट व्हिडिओ घेईल, तुम्ही कुठल्याही पोस्टसाठी अप्लाय करत असाल त्यासाठी। ठीक आहे, बाकी याच्या पुढे पोस्ट वाईज आपले आता व्हिडिओ येतील। पोस्ट वाईज मी डिटेल तुम्हाला बुक लिस्ट वगैरे देईल किंवा कुठून कसा अभ्यास करायचा, स्पेशली जे सेल्फ स्टडी करतात त्यांच्यासाठी सांगतोय। रिलेटेड सगळी माहिती आपण आपल्या व्हिडिओद्वारे पुढे प्रत्येक पोस्ट वाईज देणारच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे
की ते म्हणजे डोमेसाईल कंपल्सरी होणे JEE आणि AEसाठी अतिशय महत्त्व आहे. त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. जे विद्यार्थी आपल्याला फॉलो करत आहेत मागच्या 2-3 वर्षापासून त्यांना माझी विनंती आहे. हालचाली घेतल्या जात आहे डोमेसाईल कंपल्सरी होण्यासाठी. त्यामध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यावा. तो ITIचा विद्यार्थी असो, JEEचा असो किंवा AEचा असो. जे काही आता विद्युत सहाय्यक आहे आणि आपलं विद्युत सहाय्यक महावितरण आहे आणि अकाउंट असिस्टंट आहे त्यांना कुठल्याच प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. डोमेसाईल त्यांना कंपल्सरी आहेच. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म सबमिशन सुरू करू शकता. परंतु माझी विनंती आहे की पुढच्या 2-3 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये आपला फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ येऊन जाईल. त्यानंतर शक्यतोवर फॉर्म भरा, कारण विद्यार्थी मित्र खूप जास्त चुका करतात. त्यांना माहिती काहीच नसतं आणि बऱ्याचशा चुका करतात. त्याच्यामुळे फॉर्म परत भरावा लागतो. तशी चूक आता करू नका. पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये मी प्रयत्न करतो. आता सध्या बिझी शेड्यूल आहे, परंतु मी तरी प्रयत्न करतो की पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला मी तसा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो फॉर्म सबमिशनचा. ठीक आहे. बाकी आपलं इंजिनियर अमोल ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे मिळून जातील आणि JEE आणि AEचे फुल लेंथ कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. ठीक आहे. त्यासाठी इंजिनियर अमोल ॲप डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि बाकी या रिलेटेड प्रत्येक पोस्ट वाईज आपलं गायडन्स आता पुढे चालू राहणार आहे. महावितरणचं डेडिकेटेड व्हिडिओ पुढे राहणार आहे पूर्ण 4ही पोस्टसाठी. त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. याच्या रिलेटेड तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. वाटलं तर आपण पुढच्या 3-4 दिवसामध्ये एक लाईव्ह सेशन घेऊन मी तुम्हाला डिटेल माहिती त्यामध्ये देऊ. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि जे काही डोमेसाईल रिलेटेड आपल्या आता हालचाली सुरू आहेत विद्यार्थी मित्रांना त्याच्यामध्ये सहभागी व्हा मित्रांनो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलशी सुद्धा कनेक्टेड राहा. पण त्यावर आता पुढे माझे इंटरनली प्रयत्न सुरू आहे डिपार्टमेंटली, परंतु आपण बाकीसुद्धा इथे प्रयत्न करणारच आहे. धन्यवाद मित्रांनो.